त्यामुळे प्रेमासाठी वाटेल ते धाडस कधी कधी महाग पडू शकतं. पुढे पाहूयात, हिंदी बेल्टमध्ये भाजपला सपाटून मार खावा लागल्याने मोदींनी आता मिशन महाराष्ट्र हाती घेतल्याचं स्पष्ट होत आहे. किंबहुना पंतप्रधानांचा कालचा महाराष्ट्र दौराही त्याचाच एक भाग मानला जातोय. पाहूयात मोदींचं मिशन महाराष्ट्र नेमकं आहे तरी काय. हिंदी पट्ट्यात पराभूत होताच मोदी निघाले मिशन महाराष्ट्रवर. मुंबई पुण्यात मेट्रोच्या भूमिपूजनाचा धडाका. जीएसटी कपातीची घोषणाही मुंबईतूनच. मोदींचं मिशन महाराष्ट्र यशस्वी होईल. शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र भूमीला मी प्रणाम करतो. भाषणाची सुरुवातच थेट मराठीतून करून मराठी माणसांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांनी केला. आपल्या एक दिवसाच्या दौऱ्यात मोदींनी विकास कामांच्या उद्घाटनांचा जणू धुराळा उडवत लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजवलं. हिंदी पट्ट्यातल्या 3 महत्त्वाच्या राज्यात सपाटून मार खावा लागल्यानंतर भाजपची भिस्त आहे ती महाराष्ट्रावर. म्हणूनच मोदींनी महाराष्ट्रावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय. साथियों, पहले की सरकार से हमारे संस्कार भी अलग है, सरोकार भी और रफ्तार भी अलग है. प्रधानमंत्री आवास योजना के तहत बेघर लोगों के लिए अच्छी सोसाइटी का निर्माण किया जा रहा है. और ये वो आदर्श सोसाइटी नहीं है जो कि पुरानी सरकार के दौरान चर्चा में रही थी, बल्कि ये सही मायने में आदर्श सोसाइटी बनाई जा रही है. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पंतप्रधानांच्या या दौऱ्यात घोषणांचा पाऊस पाडला. डोंबिवली मार्गे तळोजा आणि दुसरी आम्हाला मीरा भाईंदर पासून वसई विरारकडे जी मेट्रो न्यायची आहे, या दोन्ही मेट्रोचा DPR तयार करून त्याला आम्ही मान्यता देऊ याची मी घोषणा करतो. 3 राज्यांच्या निकालानंतर आता भाजपला महाराष्ट्रात सेनेची गरज वाटू लागली. पण सेनेची भूमिका वरकरणी तरी ताठरच आहे. मोदींच्या दौऱ्यापासून लांब राहिलेल्या शिवसेना भाजपमध्ये मानापमान नाट्य चांगलंच रंगलं. कोस्टल रोडच्या भूमिपूजन कार्यक्रमापासून शिवसेनेनं भाजपला लांब ठेवलं. म्हणून मग भाजपनं उद्धव ठाकरे यांना मोदींच्या दौऱ्याचं निमंत्रणच दिलं नाही. परवानग्यांच्या आधारावर किंवा काही गोष्टी म्हणजे जमीन अधिग्रहणही झालेली नाही आहे. आणि अशा अर्धवट तयारीच्या कार्यक्रमात की जिथे लोकांना फक्त तुम्ही दाखवणार की आम्ही हे करणार आहोत आणि करणार काही नाही, पुढे राम मंदिर 25 वर्ष झाले उभारतायत आणि पुढे काहीच नाही, तर अशा कार्यक्रमामध्ये जाण्याची आम्हाला कोणतीही रुची नाही. विरोधक मात्र विकास कामांच्या उद्घाटनाकडे संशयानं पाहतात. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आज मुंबईच्या भेटीवर असताना, राज्याच्या दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा राज्याच्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून गेले, असंच तो मला वाटतं आजचा जर प्रकार पाहिल्यानंतर आपल्यासमोर हे वास्तव येत आहे. मेट्रोच्या भूमिपूजनाकरता मुहूर्त मिळतो, मात्र शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुमच्याकडे मुहूर्त नाही आहे. उद्घाटनाच्या संदर्भात मोदी इथं आले भूमिपूजनाला. अनेकदा मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे भूमिपूजन करायला आहे, पण त्यांनी भूमिपूजन केलेल्या कुठल्याही कामाचं सुरुवात अद्यापही झालेली नाही. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांपैकी गेल्या निवडणुकीत भाजपनं 23 तर शिवसेनेनं 18 जागा जिंकत काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडा साफ केला होता. आता युती झाली तर त्याचा भाजप शिवसेनेला मोठा फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे. म्हणूनच पंतप्रधान मोदींनी हिंदी बेल्टमधील कमी होऊ पाहणाऱ्या जागांची कसर महाराष्ट्रातून भरून काढण्याचा चंग बांधल्याचं जाणकारांना वाटतं. फोकस निश्चितच इकडे राहील, कारण 48 सीट्स जर याने 35 ते 40 सीट जर भाजपला विथ अलायन्स व विदाऊट अलायन्स जे काही त्यांचे गणित असेल ते जर आणायचं असेल तर प्राईम मिनिस्टरपासनं, राष्ट्रीय अध्यक्षपासनं सगळ्यांचं इकडे फोकस असणारच. लोक हा विचार करतायत की तुम्हाला सत्ता दिली आहे विकास काम करण्यासाठी, पण विकास कामं न करता तुम्ही दोघं एकमेकांशी भांडता आणि आम्हाला उल्लू बनवता. या पार्श्वभूमीवर वेळीच जर भाजप शिवसेनेनी सावधानता घेतली नाही आणि स्वतःमधली भांडणं बंद दाराआड मिटवली नाही तर याचा फटका येणाऱ्या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांना बसेल. मोदींचं मिशन महाराष्ट्रात कितपत यशस्वी होतंय ते लोकसभेच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.
पण तोपर्यंत मोदी आणि शहांचे महाराष्ट्र दौरे वाढणार यात काहीच शंका नाही, कारण हिंदी पट्ट्यामध्ये दगाफटका झाला तर महाराष्ट्र धावून येईल अशी भाजपला आशा आहे. सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.